शिशोरमुष्यास्तिलकस्य केलिनी सखस्य डोलेव ललाटपट्टिका चतुष्कपर्दाय सशृङ्खलाश्रिता ललंतिका रत्नगुलिच्छराजिता। शिशोः म्हणजे शिशूच्या, अमुष्याः म्हणजे या कन्येच्या, तिलकस्य म्हणजे श्रेष्ठ अशा, केलिनी सखस्य म्हणजे केलिनी म्हणजे खेळणे किंवा केलिनी म्हणजे रतिदेवी, तिच्या मित्राच्या म्हणजेच तिच्या पतीच्या म्हणजेच कामदेवाच्या, डोला इव म्हणजे झोपाळ्याप्रमाणे, ललाटपट्टिका ललाट प्रदेश, चतुष्कपर्दा म्हणजे 4 भागांमध्ये असलेला केशसमूह केस, सशृंखलाश्रिता म्हणजे साखळ्यांनी आश्रय केलेले, ललंतिका म्हणजे हार, रत्नगुलिच्छः म्हणजे रत्नांनी निर्माण केलेला, राजिता म्हणजे शोभून दिसणारा। नारायणाचार्य इथे कन्येच्या मुखाचे वर्णन करताना सांगतात की या कन्येचा ललाट प्रदेश हा जणू मन्मथाचा बालरूपातील खेळण्यासाठी असलेला झोपाळाच आहे। त्या 4 बाजूला असलेले केशसंभार हा जणू काही ते झोपाळ्याच्या साखळ्यांप्रमाणे दिसत आहे आणि झोपाळ्यावरती खेळण्यासाठी म्हणून एखादे खेळणे ठेवलेले असते किंवा एखादा अलंकार केलेला असतो। या कन्येने जो आभूषलेला रत्नांचा हार आहे तो त्या खेळण्याप्रमाणे दिसत आहे।